बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। मुंबई महापालिकेत उंदीर घोटाळा झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे। मुंबई पालिकेनं 6 महिन्यात 2.5 लाख उंदीर मारल्याचा दावा केलाय। घरात धुडगूस घालणाऱ्या उंदरांमुळे मुंबईकर हैराण आहेत। मात्र या उंदीर मारण्याच्या मोहिमेतच घोटाळा झाल्याची सध्या चर्चा रंगली आहे। पालिकेच्या दाव्यानंतर अजून सुद्धा मुंबईत गल्लोगल्ली उंदरांची टोळी दिसते। मात्र महापालिका लाखो उंदीर मारल्याचा दावा करते आणि त्यामुळे मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिकेच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत। तर मुंबई महापालिकेत उंदीर घोटाळा झाल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। कारण मुंबई पालिकेनं 6 महिन्यात 2.5 लाख उंदीर मारल्याचा दावा केलाय। खरं तर घरात धुडगूस घालणाऱ्या या उंदरांमुळे मुंबईकर हैराण आहेत। मात्र या उंदीर मारण्याच्या मोहिमेतच घोटाळा झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे आणि पालिकेने हा दावा केल्यानंतर अजून सुद्धा मुंबईत ठिकठिकाणी गल्लोगल्ली उंदरांची टोळी दिसते। मात्र महापालिका मात्र लाखो उंदीर मारल्याचा दावा करते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, हा उंदीर घोटाळा जो आहे मुंबई महापालिकेचा नेमका काय आहे, सध्या त्याची चर्चा सुरू का आहे? आपण पाहतोय दीपाली की घरोघरी उंदराचा त्रास हा सर्वांना होत असतो। विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये हे उंदीर सर्वाधिक जास्त बाहेर पडतात, गरमीमध्ये देखील बाहेर पडतात। मात्र घरात जे उंदीर असतात ते चांगला धुडगूस घालतात आणि बाहेरही। मात्र मुंबई महानगरपालिकेने दावा केला आहे की सर्वाधिक उंदीर त्यांनी मारले आहेत आणि जो टेंडर काढला होता त्या टेंडरचा वापर देखील त्यांनी अतिशय योग्यरित्या केला आहे। मात्र हा जो खर्च त्यांनी दिला आहे आणि उंदीर मारल्याचा आकडा त्यांनी दिला आहे तो आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। कारण का मुंबई महानगरपालिकेने दावा केला आहे की जवळपास 2.5 लाख उंदीर त्यांनी 6 महिन्यामध्ये मारले आहेत। आता जर आपण ही संपूर्ण आकडेवारी पाहिली तर मग 6 महिन्यामध्ये 17 वॉर्डमध्ये 2,50,000 उंदीरांचा खात्मा। एक उंदीर मारण्यासाठी जवळपास 20 रुपये असा दर आहे। त्यामुळे टार्गेटपेक्षा जास्त उंदीर मारल्याचा दावा इथे केला जात आहे आणि 5 वर्षात मुंबई महानगरपालिकेचा उंदीर मारण्याचा आकडा हा 23 कोटींवर इतका खर्च गेला आहे। त्यामुळे हे जे गणित आहे त्या गणिताचं समीकरण नीट बसत नसल्याने मुंबई महानगरपालिकेचं जे हे उंदीर मारण्याचं काम आहे ते कुठे ना कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अनेक कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे की उगाचच वाजवीचा खर्च केला जात आहे आणि अशातच हा उंदीर घोटाळा देखील आता समोर आला आहे। यावर आता नेमकं विरोधकांचं काय म्हणणं आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दीपाली, निश्चितच होईल। त्यामुळेच या चौकशी दरम्यान नेमकं काय पुढे येतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।